मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या GMS CET 2.0 यूट्यूब चॅनलमध्ये. तुम्ही थंबनेल पाहिलंय की आज जो आहे की कॅप 2 ची अलॉटमेंट आहे. कॅप राउंड 2 अलॉट आज होणार आहेत. पण बरेच विद्यार्थी मला विचारत होते की कधी होणार आहेत. तर आता टाइम झालाय 12:38. दरवेळेस उशीर होतो, पण यावेळेस लवकर लागलेला आहे. कॅप राउंड अलॉटमेंट लागलेली आहे. पण ही कशी चेक करायची ते सांगतो. त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुमचा इंजिनिअरिंगचा ॲडमिशन प्रोसेस होईपर्यंत संपूर्ण अपडेट्स या चॅनलवरती मिळत राहतात कॉलेज चालू होईपर्यंत. ठीक आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायचे, तुमच्या मित्रांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. तेच पण तुम्हाला समजा कॉलेज अलॉट झालं नाही, म्हणजे कॅप 1ला पण नाही झालं, कॅप 2ला पण नाही झालं, मग आता आम्ही काय करावं? आमची कॉलेज लिस्टच व्यवस्थित बनवून होत नाही आहे. तर त्या विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे, मी त्यांना सांगतो आहे, कॅप 3ची कॉलेज लिस्ट एकदम प्रॉपर बनायची आहे. कशी बनायची मी ते सांगणार आहे, पण त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागेल. आणि जर तुम्हाला कॉलेज लिस्ट जर प्रेडिक्ट करायची असेल, तर तुमच्यासाठी मी एक कॉलेज प्रेडिक्टर हे एक व्हॉट्सअप बॉट आहे, ते घेऊन आलेलो आहे. आणि कमेंट बॉक्समध्ये लिंक पिन आहे, लवकर जा, त्या लिंकवर क्लिक करा आणि त्यानंतर तुमच्यासमोर एक व्हॉट्सअप बॉट ओपन होईल कॉलेज दोस्तचं. त्यामध्ये गेल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मेसेज टाईप केलेला मिळेल, तो सेंड करायचा आहे. त्यानंतर तुम्हाला त्यांचे रिप्लाय येतील, जसं की तुम्हाला रिसोर्सेस वरती क्लिक करून सेंड या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी खाली यायचं आहे आणि मोर MST CET रिसोर्सेस याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला या ठिकाणी MST CET कॅप राउंड कट ऑफ या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि सेंड या बटनावरती क्लिक करायचं आहे. तर तुमच्या समोर या ठिकाणी इंडियामधले व महाराष्ट्रामधले संपूर्ण कॉलेजेसचे कट ऑफ या PDF मार्फत तुम्हाला मिळून जातील. PDF डाउनलोड करण्यासाठी या PDF वरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या समोर प्रत्येक कॉलेजेसचे कट ऑफ या ठिकाणी मिळून जातील. या कट ऑफ तुम्हाला पाहून तुमची पुढील कॉलेज लिस्ट कॅप राउंड साठी बनवून ठेवायची आहे. मित्रांनो, व्हिडिओ स्टार्ट करू. पहा, कॅप राउंड 2 या ठिकाणी पहा, कॅप राउंड 2 ची जी अलॉटमेंट आहे तुमच्या समोर दिसत आहे. होममध्ये जर गेला तुम्ही तर प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस कॅप राउंड 2 अशा पद्धतीचं ऑप्शन मिळेल. आणि या ठिकाणी तुम्हाला इंटरव्ह्यू म्हणजे ॲप्लिकेशन ID या ठिकाणी एंटर करायचं आहे. त्यानंतर डेट ऑफ बर्थ या ठिकाणी एंटर करायची आहे आणि तुमची प्रोव्हिजनल अलॉटमेंट स्टेटस जे आहे कॅप राउंड 2चं ते चेक करायचं आहे सबमिट या बटनावरती क्लिक करून. आता बरेच विद्यार्थ्यांचे नंबर लागले नसतील, ठीक आहे, बरेच विद्यार्थ्यांचे लागले असतील, काहींनी बेटरमेंट केलेलं असेल. जर त्यांना या राऊंडला चांगलं कॉलेज मिळालं तर ते फ्रीज करू शकतात. आणि जर ते पुढच्या राऊंडला पण म्हणजे इलिजिबल असतील बेटरमेंटसाठी, तर ते इलिजिबल करू शकतात 4थ्या राऊंडपर्यंत. विद्यार्थी मित्रांनो, घाई करू नका. हे कॉलेज जे असतात ना, ते तुमचे 4 वर्ष सोबत राहणार आहे. ठीक आहे, 4 इयर्स तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जायचं आहे. त्यामुळं 4 राऊंड होऊन द्या, म्हणजे तुम्हाला घाई करू नका, बेटरमेंट होऊन द्या. बेटरमेंट करत राहा जर होत असले, आणि जर चांगलं कॉलेज भेटलं तर फ्रीज करून घ्या. एवढंच माझं म्हणणं आहे, मी जास्त काही सांगत नाही. ठीक आहे, जर तुम्हाला चांगलं कॉलेज भेटलं तर फ्रीज करून घ्या, आणि नाही भेटलं तर तुम्ही काय करून टाका, बेटरमेंट ऑप्शन निवडा. एवढंच सांगणं आहे. ठीक आहे, बेटरमेंट इज बेस्ट ऑप्शन. 4 कॅप राऊंडपर्यंत बेस्ट ऑप्शन आहे. आणि जर तुम्हाला कॉलेज लिस्टच बनवता येत नाही, म्हणजे तुम्हाला काही कळतच नाही, शॉर्ट हँडसाठी आम्हाला कॉलेजचे नाव माहीत नाहीत, कट ऑफ्स माहीत नाही, कशी बनवायची हेच माहीत नाही, तर तुम्ही मला व्हॉट्सअपचा नंबर माझा डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्या नंबरला तुम्ही मला मेसेज करू शकता. मेसेज करायचा आहे की कॉलेज लिस्ट पाहिजे. आपला फ्री काउन्सिलिंग ग्रुप पण आहे, त्या फ्री काउन्सिलिंग ग्रुपला देखील तुम्हाला ॲड करून घेतलं जाईल. त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट्स मिळतात की कॅप राउंड, प्रोव्हिजनल कॅप राउंड मेरिट लिस्ट कधी लागणार आहे, परत किती कॉलेज राहिलेले आहेत, किती मुलांना कॉलेज मिळू शकतात. आपण पूल वगैरे पोस्ट करत असतो. संपूर्ण त्या ठिकाणी अपडेट्स येत राहतात फ्री काउन्सिलिंगच्या ग्रुपमध्ये. जे ती कॉलेज लिस्ट शॉर्ट हँड लिस्ट आहे, त्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ती शॉर्ट हँड लिस्ट म्हणजे कसं, तर त्या ठिकाणी तुम्ही काय करू शकता की समजा तुम्हाला कॉलेजची प्रेफरन्स नाही माहिती, तुम्हाला कोणतं कॉलेज कसं द्यायचं आहे पर्सेंटेज वाईज, तर त्या ठिकाणी 0 नाही 1% तर तुमचं एक 99% संपूर्ण कट ऑफ्स कॉलेजची लिस्ट त्या ठिकाणी मी शॉर्ट हँडसाठी दिलेली आहे. तर लवकर जायचं ती लिस्ट परचेस करण्यासाठी. लिस्टची प्राईस जास्त नाही आहे. आता कॅप राउंड 2 फक्त 2च कॅप राउंड राहिलेत. घेऊन टाका विद्यार्थी मित्रांनो ती लिस्ट जर घेतली, तुम्हाला फ्री काउन्सिलिंग ग्रुपला देखील ॲड केलं जाणार आहे. आता त्या लिस्टची किंमत ऐकून तुम्ही आनंदित होता. लिस्ट एकदम कमी प्राईजमध्ये ठेवलेली आहे, मागच्या वेळेसपेक्षा कमी ठेवलेली आहे. ही लिस्ट आहे फक्त 99 रुपयामध्ये. या लिस्टला तुम्हाला 99 रुपयामध्ये घ्यायचं आहे आणि फ्री काउन्सिलिंग ग्रुपला पण जॉईन व्हायचं आहे. ज्यांना घ्यायची लगेच मेसेज करा, कारण की मी 2च दिवस ही लिस्ट देणार आहे. त्यानंतर 2 दिवसानंतर कोणालाही लिस्ट मिळणार नाही, PDF मिळणार नाही. आता बरेच जण म्हणतील ही कशी आमच्या कट ऑफनुसार मिळेल का? तसं नाही. तर तुमचं जे शॉर्ट हँडसाठी ही लिस्ट आहे, यामधून तुम्ही तुमचं कॉलेज लिस्ट बनवू शकता. तुमचे पर्सेंटेज या ठिकाणं
म्हणजे टाकायचे आहेत. म्हणजे पर्सेंटेज किती आहेत, समजा तुम्हाला पडलेले आहेत 87% तर 87% तुम्हाला कॉलेज त्या लिस्टमधून पाहायचे आहेत आणि ते कॉलेज त्या ठिकाणी सिरियल वाईज या ठिकाणी हे करायचे आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी आपली मागं लिस्ट घेतलेली आहे, कॅपराऊंड 1 जे विद्यार्थी घेत आलेले आहेत त्या विद्यार्थ्यांना आपलं काय मिळालेलं आहे, कॉलेज अलाउड झालेलं आहे. म्हणजे त्या विद्यार्थ्यांचं कॉलेज अलाउड झालेलं आहे. ठीक आहे. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. लिस्ट घ्यायच्यासाठी डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे, त्याला मेसेज करा, व्हॉट्सअपला मेसेज करा आणि लिस्ट घेऊन टाका. भेटूया पुढच्यामध्ये. तोपर्यंत धन्यवाद.